तर हा यूट्यूब फॅमिली कसे आहे तुम्ही? मजेतच असणार. तर बघा किती छान ठिकाण आहे. तर हे कुठे आहे आणि काय माझ्यासोबत काय घडले ते पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. तर मी चालले होते माझ्या बहिणीच्या घरी. तर हे ठिकाण कुठल्या गावाचं नसून हे पनवेल आहे. पनवेलमध्ये माळडुंगा ह्या गावाचं नाव आहे. तर मी चालले होते बहिणीला भेटण्यासाठी. तर जाता जाता मधीच आमच्या रिक्षाचा टायर बघा कसा पूर्ण पंक्चर झाला आहे. पंक्चर म्हणजे बरं झालं माझ्या मिस्टरांनी ते बघितलं, नाही तर पूर्ण आमची रिक्षा पलटी होता वाचली. आम्हाला खूप मोठा अपघात होणार होता. पण काहीतरी म्हणतात ना, कुठलं तरी आपण चांगलं काम करतो, पुण्य करतो, काहीतरी एखाद्याचं पोट भरतो आणि ते आपल्याला आडवं येतं. असंच आमच्यासोबत घडलं आहे. तर पूर्ण टायर हा एकदम गेला होता. रिक्षा चालू शकत नव्हती आणि 20 मिनटाच्या अंतरावर गॅरेज होतं. मग जायचं कसं? तर पूर्ण माझा मुलगा असा लटकला होता आणि तुम्ही बघू शकता तो कसा गेला आहे. आणि त्याच्यानंतर मी चालत चालले होते आणि बघा तुम्ही इतकं म्हणजे कीर होतं आणि इतकं ऊन होतं आणि माझी अवस्था तुम्ही बघू शकता. मी इतकी घाबरले होते. मला असं वाटत होतं आता कुठलं तरी जनावर येणार आहे आणि मला पकडून नेणार आहे. कारण हे ना एकदम एकदम जंगलात हे गाव आहे. आणि इतकी मला भीती वाटत होती, अक्षरशः मी पळत होते. पळून मग पुढे गेले जरा आणि मग त्याच्यानंतर ते दोघं थांबले होते. ते पण माझा मुलगाही खूप दमला होता रिक्षाला लटकून. त्याचा पण हात दुखत होते, कारण तो इतका मोठा नाही आहे, पण त्याने त्याच्या पप्पाला खूप हेल्प केली. आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी सांगितलं तू हळूहळू पुढे जा, म्हणजे आम्ही रिक्षा घेऊन येतो. मी हळूहळू पुढे जायला लागले. त्याच्यानंतर मग ते हळूहळू ते पण माझ्यासोबतच यायला लागले मागं. हे बघा पोरगं माझं कसं लटकलं आहे तुम्ही बघू शकता. आणि मला इतकी भीती वाटत होती ना, की देवा काय म्हणजे तुम्ही पण विचार करू शकणार नाही की असं म्हणजे आमच्यासोबत घडत होतं. आणि पण काही घडलं नाही, फक्त थोडंफारच चांगलं होता म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे. मला बोलतासुद्धा येत नव्हतं, कारण मी इतकी घाबरलेली होती ना. मग त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो. मग एक गॅरेज होतं, पण तिथे ना हे होतं बाईकचंच म्हणजे काम करणारे लोक होते तिथे, रिक्षाचं काम करणारे नव्हते. मग ते बोलले थोडंसं तुम्हाला मी काम करून देतो, जेणेकरून तुमचा टायर म्हणजे थोडाफार चालेल. पण इथे चालता मला अक्षरशः चक्कर आली आणि मला उलट्याही खूप झाल्या रस्त्यानेच. मग तो शूट घेतला नाही. मग पुढे गेले, माझे मिस्टर थांबले होते. आणि हे गाव आहे चांगलं, पण इथले लोक इतके नालायक आहे ना, असं वाटत होतं खूप साऱ्या शिव्या घालावं लोकांना. कुणीच आमची मदत केली नाही का कुणीच आमची हेल्प केली नाही. असं हे जंगली गाव होतं. मी ह्या लोकांना जंगलीच बोलणार, कारण खूप राग आला होता मला. आणि मला असं वाटत होतं ना की आता बस, आता काही खरं नाही आपलं. मला आता माझ्यासोबत आता काहीतरी वाईटच घडणार आहे. पूर्ण रोड आणि कोणीच नव्हतं आणि इतकं ऊन होतं तुम्ही बघू शकता. इतकं ऊन होतं ना की असं वाटत होतं आता काय खरं नाही आहे आपलं. अक्षरशः मी पळत होते रस्त्याने आणि मी कमीत कमी अर्धा तास चालले. इतकं लांब गेलो होतो आम्ही. आणि थोडंसंच घराजवळ जायचं आणि असं टायर आमचा पंक्चर झाला. मग कसं जायचं? मग थोडं जरा पुढे गेलो. मग ह्या काकांनी थोडीशी आम्हाला हेल्प केली. ते बोलले मी थोडा तुमचा जो टायर आहे ना, मी त्याच्यात फक्त हवा भरू शकतो, कारण ते ट्यूब पूर्ण गेलेली आहे, तर मी ते काही करू शकणार नाही. मग त्या पोराने आमची हेल्प केली बिचाऱ्याने. त्यांनी आमच्याकडून पैसे पण नाही घेतले आणि त्यांनी तेवढं आमच्या टायरमध्ये थोडी हवा भरून दिली. आणि मला इतकी चक्कर येत होती, माझा पूर्ण BP लो झाला. मला चक्कर, उलट्या उन्हाने, आणि मग माझी तब्येत पूर्णपणे बिघडून गेली. आता काय करायचं? मग मिस्टर बोलले तू रिक्षात बस, जे होईल ते होईल, टायर काही होऊ दे, आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे. आता 2च मिनटाच्या अंतरावर गॅरेज आहे, आपण तिथे टायर बनवूया आणि गपचूप घरी जाऊया. आता थोडं बसलो. मग थोडं मस्त त्याने बघा जरा थोडीशी हवा भरली आहे, पण तिथून हवा जात होती. पण तो बोलला 2 मिनट तक आपको अच्छा लगेगा, जा सकते हो आप. मग शेवटी मी बसले आणि त्याच्यानंतर पुढे गेलो. माझी अवस्था तुम्ही बघू शकता. मी इतकी घाबरलेली होती, मला उलट्या झाल्या आणि इतकं ऊन लागलं होतं मला. माझा मुलगा पण असा लटकला होता. अक्षरशः मला
रडायला येत होतं, असं आमच्यासोबत घडलं होतं. आणि माझे मिस्टर पण असे बसले होते, पूर्ण एका ढुंगणावर बसले होते. आता हसायला पण येतं आहे, पण ते बसले होते बघा कसे, म्हणून तुम्हाला समजेल. आता तुम्ही पण म्हणणार माझं पोरगं मस्त मजा घेत होतं, त्याला मजा येत होती. तो बोलतो लय भारी वाटतंय, मावशीच्या घरी आलो आणि मस्त आमची ट्रिप झाली, ही माझ्या लक्षात राहील मम्मी, खूप भारी वाटतंय मला. त्याला काय समजतंय लेकराला, त्याला मजा येत होती. मग पुढे गेलो आम्ही थोडंसं. माझे मिस्टर तर पूर्ण वाकडे झाले होते, पूर्ण वाकडे होऊन बसले होते. हे बघा, तुम्ही बघू शकता, पूर्ण वाकडे होऊन बसले होते त्यांना, कारण एक टायर पूर्ण गेला होता, त्याच्यामुळे काही समजतच नव्हतं. मग कसं तरी आम्ही कसं करून शेवटी तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. मध्येच यांना भुका पण लागल्या, यांना कसलं कंट्रोल होतं आहे काय. यांनी मस्त दोघांनी केळी खाल्ली. मग पुढे गेलो आम्ही. मग तिथे जरा गॅरेजवर बरोबर बघा तुम्ही टायर कसा झाला आहे. मग त्याच्यातली पूर्ण ट्यूब गेली होती असं त्या गॅरेजवाल्यांनी सांगितलं. ते बोलले पूर्ण ट्यूब टाकावी लागेल. मग आम्ही ती ट्यूब टाकली. 260 रुपयाची ट्यूब होती, ती टाकली. आणि त्याच्यानंतर फायनली घरी गेलो. तर आपल्यासोबत असं काही घडू शकतं. आपण एक विचार करतो आणि होतं वेगळंच. आम्ही विचार केलेला मस्त बहिणीच्या घरी जाणार, तिला भेटणार, मस्त मी एन्जॉय करणार, मी व्हिडिओ शूट करणार. पण मी वेगळाच व्हिडिओ शूट केला. बरं झालं रिक्षा पलटी झाली नाही, तेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर चला, हे बघा ट्यूब बघू शकता तुम्ही किती फुटली, म्हणजे पूर्ण तिची हवा गेली होती. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाय बाय.